आता हेला तसंच असतंय. आणि त्यांना टणला म्हणजे भाऊजीला टणला भाऊजी आता येत नसते ते दुसरं करून देत असते. हे दूध फुलं त्यांच्यासाठी खायला ठेवले त्यांनी. प्लेटीतच होय जेवण केल्यावर खायचंय. आहे तुला खरंच चहा प्यायचा नाही ना? प्यायचाय का वहीत क्या हो मी पिऊ का तुझ्या वाटला? तसे म्हणलं आज तूच प्याणार नव्हतीस. कोण बेणार आहे मी. वाटीवर बसा माग. वाटी काढा हो मागची. काय मेळ आहे? मेळ सांगा ना. अय सांगा ना मेळ काय तर. कसे बघायला लागले दोघं एकूण मेराकडे. अहो सांगा ना. हा शाप मिसळू घाला बघूच तर एकूण मेराच्या एकूण मेराकडे बघूच तर. हो का चहा पेत जाणं काय ढबर होते. तू आहेस ना? कोण कशाला बाळा मला कशा नाही करायला आता. 8 दिवस जरा जास्त ताण द्यायचा. आई मी म्हणलं बा हिक्का चहा पिऊ नका ढबर होत तर मला म्हणते तर तू आहेस की ताण द्यायला मग वाळलं करायला. मग जाण हाणला शिवे झालो का नाही पाचला नाही मला गेले. भाकरी झाल्यावर कसं माणूस मागत आहे. पप्पा तुम्हाला सोडून चहा. पप्पाला पाऊस नाही पप्पा चला बरं. चमचा देऊ का? देणार बी नव्हते कारण काय की मसाले डब्यात होते. मी ना का ज्याला जावा तर ता इकडे बघा ना धरा ते करायचे. आता काय म्हणली मशाला डब्यामध्ये होता मग कुठून देणार होतो? म्हणजे लागता ना घासून. तू देणारी माणूस आहे. बघावं ताई देत नाही ह्यांना काय मी ताई देते का नाही मला ऐकू येत नाही. ते तुमच्याकडूनच बोलणार आहेत मला माहिती आहे. कशाला विचारायची अलीकडे आहे की म्हणा नदीपाशी. झोपले झोप होती 3 वाजता उठायचं. अलीकडे नदीपाशी आहे की म्हणा. आपण त्या म्हाताऱ्याच्या रानात जात नाही तुला ते असं असं करीत यायचं. चहा कांड्या गोळा करायचं. हा तिकडं कचेरी पुढे त्या रस्त्याने पुढं एका वर्षी एक मुसलमानाची सोबत होती बघ आपल्या. हा तिकडं जायचं. बाळाजी काका आलते ते. त्या रस्त्याने पुढे जायचंय. लय लांब जायचं मग तिकडे वरी ते चढण फिरण लय आहे तिथं. त्याच रस्त्याने पुढे जायचंय ना वाटतं. इकडे मदत नाही घुसायचं डांबरीनं पुढे जायचंय. हा मग तेच म्हणते
पाहिजे. झालं का जेवण पप्पा पाहू म्हणून इकडे बघा ना. काय होत ते पैसे हे पैसे खाऊच तर तुम्ही जर त्याचा पुढे आणला तर लय मोठं होतं. कोणाला चहा पाहिजे दूध घेतलं नग नग तुम्ही ढबरी झाला तर आम्ही काय करायची पुन्हा. लावली तू वाळला गिलास द्याव छान दिसतात वा वाळणे. मला एखादा डबरवळीचं औषध त्यात पाणी टाक. त्याला 100% आणून पाहायला लागतं. किती पैसे लागतात मी तर तुमच्या आधी जाऊन आणलं असतं. त्या दोघा जणाला पाजलं असतं. पिया आधी भाकर खायची आधी. डबर पाहिजे तरी मला एवढं आय भाऊजी काका असं एवढं ढबरं केलं असतं तुम्हाला जागेवर भाकर चारली असती. बस येईल ना दर भाया कोणा पाहिजे का पप्पा दर एका माणसाचं वजन किती पाहिजे गाड्याचं माहिती का? आधार गोटच राहिले दोन 70 पाहिजे. शेप असाय पाहिजे. तिकडे माग पाणी अरे पिना ताई इकडे बघ. अरे दोनच गोट राहिले तर काय करू त्याचं हो कुठे आयफोन कुठे घरच्यांना चहा पिताना हे करताना चालू आहे? मगात धरलेला आहे ना. 2 मिनिटं बघू तर लगेच दुपार. हा नमस्कार मित्रांनो आमच्या बायको चुलीवर भाकरी करायली चुलीवर कशा भाकरी केल्या बघा पापड्यासारख्या इकडे बघा या गॅसवर करते सगळ्या चिखलावर सारख्या पप्पा आय भाकर हातात धरा ती. ही तर ह्या भाकरीला भाजी कशाची पाहिजे सांगा बरं तुम्ही नक्कीच. मी सांगू का डाळ कारण काय की आज आहे सोमवार. नाही आज सोमवार आहे म्हणून ते जागे सोडून हं. पण ह्याला भाजी कशाची पाहिजे मटणाची हा. चिकनची भाजी हा झणझणीत उगा आईच्या हातची त्या दिवशी केली तशी आणि कालवण कसं पाहिजे चुलीवरलं चुलीवरच आहे ना पप्पा. मी माझ्या ऐकण्यात आलंय की आहे ना मटक्यात भाजी लय भारी केली तुम्ही. आणि मटका आणावं लागेल मग जाऊन. आहे आणता का माझ्यासाठी. बनवाय सांगावं लागेल बनवाय सांगावं लागतंय ते आधी तसलं माटक. जाड मध्ये बेस्ट पैकी बनवाय. आपल्या घरी आहे की तर आज सोमवार आहे आज मस्त पैकी डाळ बनवा बेस्ट मस्त डाळ बनवा. हो दे तुला खायला लावायची तुला दात नाही तुला दात नाही. असू दे बाबा आता आणले होय बैलाला पत्र्या मारून. हा सगळ्या बायला पत्र मारून आता 15 दिवस बघायचं काम. कीर्तन कुठे गेलता रे तू. कुठं फिरायला संगीत कुठे आहे. जरा कुठं आज सुकान झोप येणार आहे सगळ्याला मी सांगतो. दुकान आणि मी गेलं गॅसवर त्यानं काय होतंय काय होतंय. जळालेली ढेकळं. जळालेली बघा बरं वाय काय ते चेपला जावता रे कवा बी पटा फासकन उपसायचे लगेच 2 मिनिटाला उपशी देत की लगेच लागते. कशाला ती चिकट पटा राहते. कुठे चाललास तू आम्ही दुकानावर जाऊ. आई मी दुकानाला आय इकडे बघा ना. आय मी दुकानाला चाललोय जाऊ दे ना. चाललंय की हे काय आई त्यांना असं म्हणायला होते आई मी दुकानाला चाललोय जाऊ दे ना. हे घेऊन जाय रे दळण घेऊन जाय दळण संपले. दळण नाही म्हणलं आई भाऊजी ते ना भाऊजी मांडा मी बरं बस. साईडचं बटन बघू देऊ नका बंद. उकळी ठोंब्या मसाला डबा दी मला आणून लसूण आणून दी
झालंय का आवरलंय का शेंगदाणे चटणी शेंगदाणे भाजलीस का उरक ना मग लवकर तू कर चटणी सगळी खरडगोट केली चव राहील नाही त्या चटणीला कसं होतंय चोरीच्या हाताने खायला तू बनव तू म्हणतात ना राग राग एकटी झाला ना हाय माझे लेक हम्म, आले माझे सण हम्म. कसं होते की द्याल माझ्या चटणीचे लय खरड झाली मी तर दिसायला होतं सगळं वरी त्यांना माहित नाही सांगत नाहीस काय नाही हजार बरं मी त्यांच्या डोळ्यासमोरच बनवते ती काही कुठं आडुशाला घेऊन बनवते लपू लपू काय झालं का हम्म. 15 किलो शेंगदाणा खाली 20 किलो ए डाळ करा रे पटकन तिथे गॅसवर डाळ करा चटकून गेलं तू त्यापेक्षा चटकन चटकन बाबा 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 ते संपले काय शेंगदाणे दुसरी भरणी आणली बा. चला यायचं बस खरं तुम्हाला काम सांगतो ना नाही मला काम सांग ना मी बिन कामाचा आधी ती चालू आण ना बिना कामाचा माणूस आहे मी बसा अंधार देऊ नका मला तुला कशाला अंदाज धरून थोडं फिरतं माझं काढल्यावर हा दळण नेऊन तू काढल्यावर चालू आण ना सर लसूण आण काय अजून शेंगदाण्याची भरणी अगदी ती काय शेंगदाण्याची भरणी चटणीची चटणी दिदे लसूण एक दे मला 1-2 कुड्या आणि भरणी दे आपली रानातली चटणी टाकायला चटणी टाका चटणी टाका ते काय शाबू मुरू घालायचा ना काय करायचं आता का मुरायचं रात्रभर दे. आता कोणता उपास आहे मंगळवार का उद्या रात्रभर मुरू घालायचा सकाळी बनवायचा कुठे सांगा मला होती का उद्या नवा फळे जरा दामन जावं लागेल लय लवकर गेलो तिथं जाऊन उभं बसावं लागतं माझं रक्त काढायची नाही का ती जरा लांब आहे. नाही तेवढं तिथं जाऊन थोडं थांबलं तापलं तर जमतंय ना मग लांब तरी पण इथून जाते मग त्या तापाच्या उशिरा तिथं पालच नसते नव्या पडत कुठं पाला असतो हो रो. तोडल्या पाला असतो बघू एक दिवस काय चांगला फळ असला तर बरं आहे उद्या 3 टनाच्या पुढंच गाडी भरणार आहे. पकडा बघा बघा मला 20 रुपये दिलीत ना त्या नवरी बॅग त्यातली घे बरं का मला कोणाला विचार काय ते बसते का शेंगदाणे ये जो गाडी पण लावली इकडं